मी हॉस्पिटलमधून घरामध्ये आलो, पण घरामध्ये बघायला सुद्धा कोणी आलं नव्हतं. म्हणजे अशी वाईट परिस्थिती झाली. नमस्कार, नाव राजेश काळे, प्रॉपर राहायला मुंबईमध्ये. ॲक्च्युली डायरेक्ट सेलिंगमध्ये म्हणजे सनेजमध्ये यायच्या अगोदर मी कुरिअरचे पण कामं केलेत. मी SBIचं क्रेडिट कार्डमध्ये पण काम केलं आहे आणि मला डायरेक्ट सेलिंगविषयी माहिती मिळालं. आणि मागच्या एका कंपनीमध्ये म्हणजे मी डायरेक्ट सेलिंगमध्येच होतो, त्या ठिकाणी जवळपास माझे 14 वर्ष आयुष्यातले गेले. म्हणजे मला अशी कंपनी मिळाली की ज्या कंपनीमध्ये माझं करिअर होण्याच्या भविष्य बघून मी गेलो, पण त्या ठिकाणी करिअर माझं झालं नाही. अक्षरशः ज्या ठिकाणी 2 लाखाचे चेक पण घेतले, पण तो चेक जसं कोरोना आला त्या कोरोनामध्ये तो चेक 1,500च्या पण खाली गेला. आणि अक्षरशः बघायला कोणी नव्हतं त्यावेळेस. मी हॉस्पिटलमधून घरामध्ये आलो, पण घरामध्ये बघायला सुद्धा कोणी आलं नव्हतं. म्हणजे अशी वाईट परिस्थिती झाली. त्यावेळेस लोक पण असे भेटले होते, तिथलं कल्चर पण असं होतं की त्या कल्चरमध्ये अख्खं आयुष्य तिथं बर्बाद होत चाललं होतं. वेगवेगळ्या सवयी लागायला लागल्या होत्या, लावायला लागले होते आणि त्याच्यामधून काम चालू होतं. खरं तर ती सिच्युएशन सरांचे यूट्यूब चॅनल मला एक असं म्हणतात ना की एक उगवता तारा, असं मला एक ठिणगी अशी पेटलेली दिसली. तो एक व्हिडिओ फक्त बघितला, तो व्हिडिओ बघायला लागलो. अक्षरशः ते रात्रभर मी व्हिडिओ बघत राहिलो आणि नंतर मी डायरेक्टली सरांना कनेक्ट झालो. आणि अक्षरशः मला तिथं कळालं की आज जर माझ्या आयुष्यातले 14 वर्ष जर तिकडे गेलेत ना, माझ्या बरोबर येणारे किंवा या कंपनीमध्ये या डायरेक्ट सेलिंगमधून इथून पुढे जे लोक आपल्याबरोबर असणार, त्या लोकांचे 14 वर्ष आयुष्यातले जाणार नाही, वाया जाणार नाही. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये सुरुवात तर झाली आहे आणि मला एवढा विश्वास आहे, भले तिथं जो काही इन्कम झाला नाही, येणाऱ्या 2च वर्षामध्ये तो इन्कम या ठिकाणी मी करून दाखवणार. आणि आत्ताचा इन्कम माझा 10 लाख रुपये क्रॉस झाला. थँक्यू.